स्टार 9 मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आणि आपण पाहत आहात स्टार 9 मराठी न्यूज आणि आता पाहूया सध्याच्या घडामोडी। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पिंपरखेड या गावी बिबट्याने हल्ला केलेल्या सर्व कुटुंबियांना दिली भेट। त्यांच्या समवेत शरदादा सोनवणे, देवदत्त निकम, पोपटराव गावडे, शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते। यापुढे एकही हल्ला होता कामा नये असे एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना बजावले। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे संपादक नमित सोनवणे यांनी। यामध्ये सगळ्यांचे एकच म्हणणं आहे की रात्री तर बिबटे ठीक आहेत, परंतु दिवसा सगळे बिबटे दिसायला लागले आणि त्यामुळे हा परिसर जो आहे हा बिबट्या मुक्त करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे। ही मागणी जी त्यांनी केलेली आहे ही मागणी करण्याचं कारण हे सगळं दिवसाढवळ्या सगळ्या घटना होऊ लागलेल्या आहेत आणि समोरच आपल्या कुटुंबाच्या समोरच आपली मुलं माणसं बिबट्याची शिकार होऊ लागले, तर शेवटी माणसाने परिवाराने जगायचं कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे। त्यामुळे मी या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने मुख्यमंत्री महोदयांशी आणि केंद्र सरकारचे जे संबंधित लोक आहेत यांच्याशी या सगळ्या गोष्टी बोलून आपल्याला याच्यावर यानंतर एकही मृत्यू होऊ नये यासाठी जी मागणी बिबट मुक्त या ठिकाणचं जे काही परिसर आहे तो झाला पाहिजे, तो कसा करायचा, त्याच्यावर काय उपाय करायचे, यापुढे एकही हल्ला एकही मृत्यू होऊ नये यासाठी जे जे काही उपाययोजना करायच्या त्या शासन करेल बिलकुल। आणि त्यासाठी मी स्वतः यामध्ये लक्ष घालीन गांभीर्याने आणि ज्या लोकांना आज हे दुःख भोगायला लागलंय त्यांच्या मागे देखील पाठीशी सरकार पूर्णपणे उभं राहील त्यांच्या मागे। शेवटी गेलेला जीव आपण वापस आणू शकत नाही, परंतु जे आता पुन्हा अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये ती टाळली पाहिजे यासाठी जे उपाय करायचे ते करू आणि यासाठी कायमस्वरूपी हा जो काही प्रकार हे जे काही प्रसंग लोकांवर येत आहेत ते बंद झाले पाहिजे यासाठी आपण शासन म्हणून रस्ता काय जो काय आता रस्त्याची मागणी आली, रस्ता नाही आहे तर तुम्ही रस्त्याला जागा दिली तर ते रस्तेही आपण ताबडतोब तातडीने ते करून घेऊ। पाणंद रस्त्यांच्या माध्यमातून करून मी आमचे मंत्री भरत गोगावले आहेत, मी त्यांना दौरा करायला लावतो त्यांना लगेच दौरा करायला लागतो शरद आणि या ठिकाणी तेही आपण करू। पण सगळ्यात महत्त्वाचं हे सगळे बाकी गोष्टी होतील पण इथून पुढे एकही जीव जाता कामा नये यासाठी आम्ही प्रयत्न करू। आणि 100% रेस्क्यू करू। साहेब, या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्या। सगळ्या विषय जो आहे ना, पहिलं तर आपल्याला हे सगळं होईल पण इथून पुढे कुणाचाही जीव जाऊ नये याला प्राधान्य देतो पहिलं हे करू। तेरा वर्षाचा होता साहेब, स्कॉलरशिपला बसलेला होता साहेब, 30 पैकी त्याला 11 मार्क होती। एवढंच म्हणते तुम्ही आम्हाला बिबट मुक्त करा, फक्त एवढंच ते तुम्हाला कसं करायचं काय करायचं हे सगळं आम्हाला फक्त वाघ नको एका आईचं लेकरू डोळ्यासमोर जर नेत असेल तर त्या जगण्याला अर्थ काय सांगा ना, कशासाठी जगायचं आम्ही? ज्या लेकरांसाठी जगतो ते जर अशी वाघ आमच्या समोर जर ओढत असेल तर कशासाठी जगायचं आम्ही? थोडं तर एक मिनिट साहेब, विषय असा आहे की गेल्या 1 महिन्यामध्ये सुरुवातीची घटना 12 ऑक्टोबरला झाली, त्यानंतर दुसरी 22ला झाली आणि तिसरी 2 नोव्हेंबरला झाली। 3 घटनेमध्ये 3 लोकांचा अंत त्या ठिकाणी झाला। त्याच्यानंतर आत्तापर्यंत जवळपास 10 ते 11 बिबट ह्या भागामध्ये पकडले गेलेले आहेत आणि एक शूट करण्यात आला। तर इथली परिस्थिती परमिशन घेऊन त्याला ठार केला शूटर मार्फत। आता जांबूत आणि पिंपरखेड ही जी 2 गावं आहेत तर गेल्या 2 वर्षामध्ये ह्या 2 गावात 10 लोक इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दगावली, शेकडो जनावरं गेलीत, अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत। आता या पूर्व काळामध्ये जो बिबट पकडला जायचा
त्याला थोडीफार ट्रीटमेंट देऊन तो पुन्हा याच परिसरात कुठंतरी सोडला जायचा. आणि इथली संख्या नेमकी 1000 आहे की 2000 हे कोणाला नाही सर ऐका ना, ग्रामस्थांना वावर